नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज 8 ऑगस्ट 2025च्या MBBS BDSच्या ए ग्रुपला CET सेल मार्फत महाराष्ट्र राज्यामधील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्या प्रवेश प्रक्रियेच्या नंतर जी काही सध्या चॉईस फिलिंग किंवा ज्याला प्रेफरन्स फॉर्म फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणतो ते आजपासून सुरू होणार आहे. वास्तविक हे सुरू कधी होणार आहे ते मी तुम्हाला ग्रुपवर सांगेन, त्यानंतर आपण चालू करूया. बऱ्याच वेळा चॉईस फिलिंग करत असताना यामध्ये एक जी पाठीमागे जी आलेली लिस्ट आहे त्याला आपण प्रोव्हिजनल किंवा फायनल कॉमन मेरिट लिस्ट असं म्हणूया, त्याला आपण SML लिस्ट असं पण म्हणूया. या महाराष्ट्रातल्या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची यादी असं म्हणूया. या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं 100 OBC आणि इतर सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन आणि EWS ला ज्या विद्यार्थ्यांचे 144 पेक्षा कमी मार्क्स आहेत हे विद्यार्थी MBBS BDSच्या यादीमध्ये दिसणार नाहीत तुम्हाला. त्यामुळं ह्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटी नाही आहे ते विद्यार्थी या SML लिस्ट मध्ये दिसणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, चॉईस फिलिंग कोणी करायला पाहिजे. जस्ट इलिजिबल पासून ते एकदम 720 पर्यंत कितीही तुम्हाला स्कोर आला तरी तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. 113 OBC पासून इतर सर्व कॅटेगरी आणि ओपन आणि EWS ला तुम्हाला 144 मार्क्स आवश्यक आहे. आता चॉईस फिलिंग करत असताना महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. हे एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. एक तर माझ्या मार्क्ससाठी मी कोणतं कॉलेज घ्यावं, माझ्यासाठी एक वेगळी चॉईस फिलिंग असते का, असा एक समज बऱ्यापैकी लोकांमध्ये आहे, परंतु तो अत्यंत चुकीचा आहे. आजपर्यंतच्या अंदाजानुसार जे कॉलेजला फीज आहे, ज्या कॉलेजमध्ये SML किंवा किती मार्क्सला कोणतं ऍडमिशन दिलं याचा अभ्यास कट ऑफचा करायला हरकत नाही, परंतु जसं तसं कट ऑफ आपल्याला प्रत्येक वर्षी रिप्लिकेट होईल याच्याबद्दलचं 100% प्रेडिक्शन आपण काढू शकत नाही. त्यामुळे हायर टू लोअर म्हणजे एकदम चांगल्या क्रमांकाचं जुनं कॉलेज आणि ज्याच्याकडे जास्त लोकांचा कल आहे, विद्यार्थ्यांना जास्त मेरिट लागतं ते कॉलेज पहिल्या क्रमांकावर ठेवायला पाहिजे. आणि ज्याचं मेरिट कमी आहे किंवा ज्याच्याकडे सर्वांचा कल कमी आहे ते सर्वात कमी खाली ठेवायला पाहिजे. दुसरा एक प्रश्न आहे की MBBSच्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही त्याचबरोबर BDSचे पण एकत्रित देता येतात का, तर हो, या चॉईस ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये किंवा चॉईस फिलिंग मध्ये आपल्याला MBBSचे असणारे 41 कॉलेजेस, त्याचबरोबर म्हणजे गव्हर्नमेंटचे, त्याचबरोबर प्रायव्हेटचे कॉलेजेस सुद्धा जवळपास 23 आहेत ते सुद्धा याच्यामध्ये देता येतात. BDSचे गव्हर्नमेंटचे 4 आणि जे काही 25 कॉलेजेस प्रायव्हेटचे आहेत ते सगळे देता येतात. मिक्स देता येतात का, 100% देता येतात. गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा मध्येच BDS असं सगळं देता येऊ शकतं. चॉईसेस किती देऊ शकतो, तुम्हाला जेवढे ऑप्शन्स उपलब्ध आहेत तेवढे देऊ शकता. आता दुसरी महत्वाची गोष्ट, चॉईस फिलिंग करत असताना मी 1000चं रजिस्ट्रेशन केलेलं होतं, परंतु मला MBBS मध्ये किंवा BDS मध्ये 5000चं पण रजिस्ट्रेशन करायचं की जेणेकरून IQ ची चॉईस मला यायला पाहिजे. अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना सुरुवातीला 5000 भरून आत जायचं म्हणजे चॉईस फिलिंग आपल्याला होऊ शकते. त्यामुळं मात्र पहिल्यांदा जर त्यांनी 6000चं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी MBBS BDSचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते एक कॉलेज 2 वेळा दिसणार आहे. एक स्टेट कोट्यासाठी म्हणजे मेरिट कोट्यासाठी आणि दुसरं जे आहे ते म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यासाठी. स्टेट कोट्यासाठी तुम्हाला सर्व कॅटेगरीचे फीज मधले मेरिट मधले बेनिफिट मिळणार आहे, परंतु IQ कोट्यामध्ये मात्र फीज मधलं किंवा मेरिट मधलं कसल्याही प्रकारचं बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की आपण याच्यासाठी काय काय विचार केला पाहिजे. आपला SML किती आहे, आपला कॅटेगरी SML किती आहे, आमची कॅटेगरी कोणची आहे, आमचे मार्क्स किती आहे, स्कोर किती आहे, किंवा ते शहरामध्ये कॉलेज आहे का बाहेर आहे, त्याच्यामध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींचं किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व व्यक्तींचं फी स्ट्रक्चर, आपल्या कॅटेगरीला मिळणारी फी, आपली काही जी 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर पूर्ण फीस भरावी लागली असेल तर त्याचा विचार करून या सर्व गोष्टी, त्यानंतर ते आपल्यापासूनचं अंतर, हॉस्टेल मेसची सुविधा, या सर्वांचा विचार करून मी एक आदर्श यादी 64 कॉलेजची यादी तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या सर्व यादीनुसार आपण सर्वांनी चॉईसेस टाकायला पाहिजे असतात. ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तरी मी त्या ठिकाणी जाणारच नाही, मग त्यापेक्षा कोणतंही कमी प्रतीचं कॉलेज जरी मला मिळालं तरी चालेल, किंवा तो कोर्स न मिळता मी दुसरा कोर्स घेईल पण त्या कॉलेजला जाणार नाही, असाच समज ज्यावेळेस तुमचा असेल त्यावेळेस ते कॉलेज तुम्ही टाकू नका. नाहीतर जास्तीत जास्त कॉलेजची संख्या या पहिल्या राऊंड चॉईस फिलिंगमध्ये द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळतच नाही असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी सर्वांनी सर्व कॉलेज म्हणजे 64 कॉलेज द्यायला पाहिजे. परंतु यामध्ये एक टिपिकल गोष्ट अशी आहे, एक तर वेदांता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर या ठिकाणी मात्र तुम्हाला 15,57,000 रुपये फीज आहे आणि हॉस्टेल मेस वेगळं आहे. सर्व कॅटेगरी SC ST पासून ते ओपन पर्यंत सर्वांसाठी ती फीज तुम्हाला भरावी लागणार. मग जर समजा त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार नाही, जर त्या ठिकाणचं मेरिट कमी येऊ शकतं, पण चुकून जर ते कॉलेज तुमचं पडलं तर तुम्हाला ते मिळालं तर घेऊ लागू शकतं. पण आणखी एक महत्त्वाचा टॉपिक असा आहे की पहिल्या राऊंडला जरी तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आणि ते तुम्हाला घ्यायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकतं. म्हणजे त्याला आपण नाही जॉईन केलं तरी चालू शकतं, त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो. म्हणजे तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पण पडत नाही आणि दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकते. पहिल्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करताना जास्तीत जास्त कॉलेजेस टाका, कमी कॉलेजेस टाकू नका. जास्तीत जास्त कॉलेज टाकल्यामुळे काय होईल की जे आपल्याला पाहिजे नाही ते कॉलेज मिळेल, मग ते आपण फ्री एक्झिट मध्ये सोडून देऊ शकतो. परंतु आपल्याला जे पाहिजे आहेत कॉलेजेस ते तर आपण वरतीच दिलेले आहेत, त्यामुळे आपलं नुकसान होण्याची काही संबंध नाही. मला एवढ्याच कॉलेजमध्ये मिळायचं आहे आणि हे जर मिळालं नाही तर मी दुसराच कोर्स करेल किंवा मी दुसरीकडे जाईल, परंतु ह्या खालील कॉलेजमध्ये जाणार नाही. अशाच सिच्युएशनमध्ये कमी चॉईसेस द्या. पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चॉईसेस द्यायला पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये जर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल तर मात्र तुम्ही कमी कॉलेजेसची संख्या जेवढी बेटरमेंटमध्ये अपेक्षा तेवढीच कॉलेजेस देऊ शकता. परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग देत असताना मात्र पहिलं जे जॉईन केलेलं कॉलेज जर तुम्हाला नापसंतच असेल तर मात्र आणखी जास्त कॉलेजेस द्यावे लागतील. परंतु पहिलं कॉलेज जे राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्हाला समाधानकारक असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करताना मात्र अगदी मिनिमम चॉईसेस तुम्ही देऊ शकता की जेणेकरून मला याच्यापेक्षा बेटरमेंट वाटेल त्या ठिकाणी. मात्र सध्याच्या मितीला तुम्हाला जास्तीचे जास्त कॉलेज द्यायचे आहे. कमी कॉलेज देण्याचा काहीही फायदा होत नाही. जास्त कॉलेज देण्याचा काही तोटा होतो का, तर फक्त आपल्याला नको असणारं कॉलेज मिळू शकतं. परंतु जर मिळालं तर ते आपल्याला त्या हवे असणाऱ्या कॉलेजच्या खाली आपण टाकलेलं असतं. त्यामुळं जर आपल्याला हवं आहे ते कॉलेज वरती टाकलेलं असून सुद्धा ते आपल्याला मिळालं नाही, म्हणून आपल्याला नको असणारं कॉलेज मिळालं नाही. त्यामुळे हा सुद्धा फायदाच आहे, लॉस असं म्हणता येणार नाही. जास्त कॉलेजेस टाकण्याचा निश्चित फायदा होतो, कमी कॉलेज टाकण्याचा काहीही फायदा होत नाही. बदनापूर, ज्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर असं म्हणतो, या ठिकाणी दरम्यान जी काही फक्त मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. मग आपण हे चॉईस टाकू शकतो का, तर 100% टाकू शकतो. जर यामध्ये जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुमचा विचार होतो का, तुमचा विचार होत नाही. तुम्ही मुस्लिम मायनॉरिटी असाल तरच त्या ठिकाणी तुमचा विचार होत असतो. परंतु जर मुस्लिम मायनॉरिटीचे संपूर्ण चॉईसेसच देणाऱ्यांची संख्या जर त्यांच्या संख्येच्या पेक्षा कमी असेल, म्हणजे सीट वेकंट राहिले, तर मात्र तुम्ही चॉईस देणाऱ्यांचा त्या ठिकाणी विचार केला जातो. परंतु आजपर्यंत अशी कधी कंडिशन झाली नाही. त्यानंतर MGIMS म्हणून एक कॉलेज आहे, त्याला आपण महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा या ठिकाणी एक ट्रस्ट कॉलेज आहे की ते गव्हर्नमेंट एडेड आहे. या ठिकाणी 50 सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये भरले जातात आणि 50 सीट आपल्या स्टेट कोट्यामध्ये भरले जातात. हे सुद्धा गव्हर्नमेंटच कॉलेज आहे, सरकारच पेमेंट देतं सगळ्या शिक्षकांची. त्या ठिकाणी मात्र थोडीशी ट्रस्टची फीज आहे 3 ते 4 लाख रुपये, ती आपल्याला भरावी लागेल. परंतु उत्कृष्ट कॉलेज आहे, त्याचं रँकिंग पण खूप छान आहे. त्यामुळे तुम्हाला ते द्यायचं किंवा नाही ते तुम्ही ठरवू शकता. परंतु खूप छान कॉलेज आहे. पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असतो, दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेडेशन करता येतं. अपग्रेडेशन 2 वेळा असतं, पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना IQ चॉईसेस टाकायचे, इन्स्टिट्यूशन कोटा आपण म्हणतो त्याला, खरं तर मॅनेजमेंट कोटा असं आपण बाहेर बोलतो, परंतु जे भाषा आहे या भाषेमध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो.
IQ मधून ज्याला जायचंय त्याने विचार करा, त्या कॉलेजची फीज किती आहे ते विचार करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही टाकायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना BDS असेल किंवा MBBS मध्ये 1,000चं चुकून रजिस्ट्रेशन झाले, परंतु आता आपल्याला 5,000चं रजिस्ट्रेशन करून IQ कोट्यामध्ये जायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी 5,000 करून जाता येऊ शकतं. परंतु ती फीज तुम्हाला भरावी लागते. तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट कसल्याही प्रकारचं मिळत नाही. फक्त मेरिटमध्ये PCB आणि नीटमध्ये जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, म्हणजे 120 मार्क्स असतील किंवा 120 पेक्षा वरती मार्क्स असतील, म्हणजे जो काही ओपन आणि EWS साठी 150 मार्काचा क्रायटेरिया आहे, तो त्याच्यापेक्षा कमी असेल, तुम्ही OBC किंवा इतर कॅटेगरीमध्ये असाल तर त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. नीटमध्ये स्कोअर 113 पेक्षा जास्त असेल आणि 145 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही इतर कॅटेगरीत असाल, ओपन आणि EWS सोडून, तर तुम्हाला त्या कॅटेगरीचा उपयोग फक्त इलिजिबिलिटीसाठी होऊ शकतो IQ कोट्याला. पण IQ कोट्यामध्ये तुम्हाला फी मध्ये कसल्या प्रकारचं बेनिफिट मिळत नाही. एकंदरीत चॉईस फिलिंगच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त कॉलेजेसला, ज्या कॉलेजला मी जाणार नाही ते कॉलेज टाकूच नका. ते कॉलेज नाही मिळालं तर मी घरी बसेल, पण ते कॉलेजला जाणारच नाही असे कॉलेज तुम्ही टाकू नका. जास्तीत जास्त कॉलेजेस टाका. दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करताना आपण विचार करू. एकंदरीत आपल्या कॅटेगरीनुसार, आपल्या मार्क्सनुसार कॉलेज जे मिळणार आहे ते कॉम्प्युटरच आपल्याला कॉम्प्युटर सिस्टम म्हणून होत असतं. आता निवड प्रक्रिया कशी होत असते बघा. आपल्या हे कसं स्टुडंट वाईज होत असतं. आता उदाहरण देऊन त्याला एक तुमच्यापर्यंत कॉम्प्युटर येतो. तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही दिलेलं चॉईस जे आहे ते चॉईस पहिलं नंबरचं मिळते का बघितलं जातं. जर सीट वेकंट असेल तर तुम्हाला कॅटेगरी मधून दिलं जातं, नाहीतर ओपन मधून दिलं जातं. पहिलं बाय डिफॉल्ट ओपन मधून दिलं जातं आणि नंतर तुमच्या कॅटेगरी मधून दिलं जातं. त्यामुळे इयर मार्किंगच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला विचार करायचा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी इयर मार्किंग रिझर्व्ह करावं, जेणेकरून त्यांना रिझर्व्हचा फायदा होऊ शकतो. आता इयर मार्किंगच्या बाबतीमध्ये खूप वेळा म्हणतात की ओपन करावं. ओपन करा किंवा रिझर्व्ह करा, बऱ्यापैकी काही फायदा फारसा फरक पडत नाही. पण काही एक्सटेंटमध्ये जर फायदा बघायला गेला, अगदी स्मॉल पर्सेंटेजमध्ये, तर रिझर्व्ह केल्याचा फायदा जास्त होऊ शकतो. एकंदरीत एखाद्या विद्यार्थ्याचा पहिला ओपनमधून विचार होतो आणि नंतर रिझर्व्हमधून विचार होतो. कदाचित तुम्ही जर समजा रिझर्व्ह लिहिलं तर पहिल्यांदा रिझर्व्हमधून होतो आणि नंतर ओपनमधून होतो. एकंदरीत दोन्हीकडे गेला तरी सुद्धा तुमचा सिलेक्शनमध्ये काही फायदा, म्हणजे तुमचं काहीच नुकसान होत नाही, परंतु दुसऱ्या विद्यार्थ्यांना फायदा किंवा तोटा होण्यासाठी विचार करण्यासाठीचं ज्याला मार्किंग आहे त्याला आपण इयर मार्किंग असं म्हणतो. इयर मार्किंग सर्वजण रिझर्व्ह करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एकंदरीत IQ कोट्यासाठी मात्र आपण रजिस्ट्रेशन करून आज जाऊ शकतो. तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही MBBS BDS साठी. जर समजा BDS आणि BMS दोन चॉईस आपल्याकडे असतील तर BDS चे कॉलेजेस तुम्ही टाकू शकता. नंतर तुम्ही ज्यावेळेस BMS चे चॉईसेस चालू होतात त्यावेळेस तुम्हाला BMS ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस ही कॉलेज सोडता येऊ शकत असतं. एकंदरीत चॉईस फिलिंग ही आदर्श असावी, जास्तीत जास्त कॉलेजेस टाकावी. माझ्या मार्क्सनुसार वेगळी चॉईस फिलिंग असू शकते का, तर ती असू शकते, परंतु ते आपल्या वैयक्तिक आपल्याला बनवावे लागते. देताना हायर टू लोअर द्यायला पाहिजे. आपल्याला सोयीनुसार जर एखादा हायर कॉलेज मुंबईत असेल, मला घ्यायचं नसेल, मला सोलापूरचंच घ्यायचं असेल, तर तुम्ही सोलापूरचं कॉलेज वरती टाकू शकता. परंतु एखाद्या काउन्सिलिंग सिस्टमकडून माझ्या मार्क्सनुसार कॅटेगरी नुसार माझी चॉईस फिलिंग कोणती आहे अशी कोणीही ठरवू शकत नाही. विद्यार्थ्यांना स्वतः ठरवावी लागत असते. ते सर्व गोष्टी आहेत ते मला पाठवून द्या. तुम्ही स्वतः जे काही कॉलेजची यादी बनवा, ती यादी मला बनवा एका पेन कागदाने लिहा आणि मला पाठवून द्या. मी व्हेरीफाय करून तुमचा नंबर लागणार आहे किंवा नाही सांगतो अंदाजे, आणि मग तुम्हाला वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी 100% सांगतो. वेदांताचा तुम्ही विचार करा, बदनापूरचा पण तुम्ही विचार करा टाकायचं किंवा नाही. MGIMS सुद्धा विचार करू शकता तुम्ही वर्ध्याचं कॉलेज टाकायचं किंवा नाही. गव्हर्नमेंटचे कॉलेजची फीस तर कमी असते, प्रायव्हेट कॉलेजच्या फीचा पण तुम्ही विचार करून तुम्ही चॉईस फिलिंग देऊ शकता. एकंदरीत आदर्श चॉईस फिलिंग बनवत असताना हायर टू लोअर बनायला पाहिजे, म्हणजे टॉपला कॉलेज जे असतात, जे जुने कॉलेजेस असतात ते चांगले असतात असा समज आहे, आणि जे नवीन आहेत ते तुम्ही खाली टाकायला पाहिजे. त्यामध्ये सर्वात खाली वेदांता येतं, त्यानंतर खालून शेवटचा नंबर जो आहे तो NY तासगावकर, खालून 3 नंबरचा जो आहे तो SSPM सिंधुदुर्ग, आणि त्याच्या खालून वरती असेल तर त्याचा नंबर जो आहे तो म्हणजे खालून 4थ्या क्रमांकाला आपण जो नंबर दिलेला आहे तो नंबर आहे तो डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज परभणी, आणि अमरावती, आणि त्याच्यावरती कॉलेज मात्र परभणी मेडिकल कॉलेज परभणी. बाकीचे सगळे कॉलेज तुम्ही वरती टाकून घ्या. आता या 4-5 कॉलेजमध्येच का आपण म्हणतो, तर या ठिकाणी थोडीशी फी स्ट्रक्चर हॉस्टेल मेसची थोडीशी जास्त आहे,
एवढंच. बाकी कॉलेजची क्वालिटी खूप छान आहे. एकंदरीत हे कॉलेजेस सुद्धा टाकायला हरकत नाही. मी दिलेल्या यादीनुसार तुम्ही बनवून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग फक्त माझ्याकडे करायचं आहे असे विद्यार्थी ओनली चॉईस फिलिंग म्हणू शकतात. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. आम्ही 100% तुम्हाला त्याच्यासाठी मदत करू. एवढंच सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद.